देवी माता की जय, संत सेवाजी बापू महाराज की जय, रामराजी बापू महाराज की जय। आजचा सप्तसंग सोहळा हा या ठिकाणी आहे हे मला माहिती दिली होती आमचे शेर साहेब काका, आणि त्या निमित्ताने मला अचानक हे घडलंच। आता 5 मिनिटाच्या आतमध्ये बोलायचं आहे, त्याच्या बाहेर नाही काढणार आहे। आणि निरंजन महाराज यांचं नाव निरंजन का ठेवलेलं आहे ते आमचे छगन महाराज, ते छगन महाराजांचे हे चिरंजीव, आणि आम्ही तेव्हा लहान होते, काही काही लोक आहेत त्यांच्यापेक्षा, आणि त्यावेळेला त्यांना जोडीदार जी होती छगन महाराजाला ते आमचे रामचंद्रजी काका, ते महाराज भागवतकार, आणि त्यांना सहकार्य देणारे आपले गावकरी मंडळ, तसेच आमचे दयारामजी राठोड, त्यांचा पण सहभाग होता या कार्यक्रमामध्ये। आणि तो कार्यक्रम रामनाम जप या ठिकाणी होत होता, त्याची स्पर्धा ठेवत होते ते या कार्यक्रमामध्ये भागवत सप्त्याच्या, आणि तो 19 जानेवारी पासून 26 जानेवारी पर्यंत भागवत सप्त्याचा सोहळा या ठिकाणी होत होता। आणि त्यावेळेला मी साधारण लहान होते, जवळजवळ म्हणजे 55 वर्षाच्या त्या म्हणजे दरम्यानची गोष्ट आहे। तर मला एवढं काही कळत नव्हतं, भावाच्या सोबत मी यायचा आणि त्या ठिकाणी असं सत्संग सोहळा हा तेवढाच मला काही ज्ञान होतं। संत रामरावजी बापू महाराज या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत होते, त्या उपस्थितीमध्ये या ठिकाणची या भक्त मंडळीची या गावची महिमा यांची मनोभावी जी काही श्रद्धा भक्ती सर्व पाहायला मिळत होती, ते एवढ्या आतुरतेने त्या बापूची वाट पाहत होते आणि त्यांचा सत्कार होत होता। आणि ते जायच्या वेळेला जेव्हा निघत होते बापू, तेव्हा भक्त लोक जमा होऊन रडत होते बापूजवळ, आणि त्याची गाडी आता जाणार, त्या गाडीच्या समोर असे उभे राहायचे काही लोक, भक्त लोक, बापू बापू करून असे हात जोडायचे, त्याला ते जाऊ नका, आणि काही लोक तर गाडीच्या रस्त्यावर असे आडवे झोपायचे। मी काय होतो, मी काय त्याचे दुरूनच पाहत होतो ते, पण हे असं का समजत नव्हतं त्याचं महात्म्य ते काय होते ते। संत रामरावजी बापू महाराज, संत सेवालालजी बापू महाराजांचं तर आपण जगद्गुरु संत सेवालालजी महाराज, पण आपल्या कोरादेवी गावामध्ये संत रामरावजी बापू महाराज एवढे थोर महात्मा आपल्यामध्ये होते। आणि त्यांची ही 6 ती पौर्णिमेला, ही पौर्णिमा अश्विन पौर्णिमा 6 सप्टेंबर, त्या दिवशी त्यांचा तो कार्यक्रम होता समजा त्यांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणून। पण ते बापू किती महान होते, त्यांचं या ठिकाणाला चरणस्पर्श झाले, भक्त लोकांच्या सहवासामध्ये आले, आज ही पावन भूमी झाली। आपले हट्टी गाव या संप्रदायात सांगू शकत नाही, अपार महिमा आहे तर संत महात्म्याची चरणी। देवीची जगदंबा मातेची या ठिकाणी जी प्रतिष्ठा झालेली आहे, प्राणप्रतिष्ठा, आणि ती या ठिकाणी साक्षात आहे तुमच्या आमच्यात। तर मी 5 मिनिटं बोलत नाही, सांगण्याची गोष्ट म्हणजे हे सर्व ही सत्संग सोहळा जे आहे हे संत महात्म्यापासून आपल्याला सत्संग लाभलेला आहे। सत्संग संत महात्म्याच्या सहवासामध्ये जे काही गेलेले भक्त लोक आहेत, ज्यांनी अभ्यास केला, ज्यांनी भगवद्गीता, भागवत, काही रामायण काय असेल ते हर प्रकारचे अनुभव घेऊन मग अनुभवी या ठिकाणी जमलेले आहेत, ते सत्संगामध्ये सत्संग हे अशा प्रकारचं चालू आहे। त्या सत्संगाच्या निमित्ताने मी आलो आणि मला 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली। आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण सर्व एक आहोत, आपल्या सर्वांचा देव एक आहे। गुरु अनेक असले तरी नावाने पंथांनी हे असे वेगळे जरी असले तरी ते मुळात एक आहे। श्री रामचंद्र प्रभूंचं वर्णन सांगितलेलं आहे एका याच्यामध्ये, त्या याने स्वामी ब्रह्मानंदजी, एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघटी में बैठा, हे आपण बसलेलो होया, आपण घटाघटामध्ये आपल्या अंतरात्मा तो आत्माराम तो राम आहे। आणि एक राम सकल जगत पसारा, सर्व हे जग आहे, सृष्टी आहे, तो एक राम है। आणि एक राम सबसे न्यारा, सबसे न्यारा तो भगवंत जो आहे, ती आदिमाय शक्ती अवतार कार्य करायला जेव्हा प्रगट रूपाने होते, ती सबसे न्यारा ती देवी आहे माता। आणि एवढं बोलून माझं 5 मिनिटं जेवण काही नव्हे, 2 शब्द बोलून गोपाळ कृष्ण भगवान